नमस्कार मित्रांनो, मी वैद्य राम नागे आज आपणास आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळून येणाऱ्या एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कडुलिंब असं म्हणतो याबद्दल माहिती सांगू इच्छितो। ही जी आपल्याला जी वनस्पती आढळून येते याला इंग्रजीमध्ये किंवा बॉटॅनिकल भाषेमध्ये अझॅडिरिक्टा इंडिका असे म्हणतात। ही सर्वसाधारणपणे मेलिएसी या फॅमिलीची असून याला मराठीमध्ये निंब किंवा कडुलिंब म्हणतात किंवा आयुर्वेदमध्ये संस्कृत भाषेमध्ये हिला अरिष्ट असे सुद्धा म्हणतात। सर्वसाधारणपणे भारतवर्षामध्ये संपूर्ण आढळून येणारी ही वनस्पती असून साधारणपणे आपणास दिसते 25 ते 30 फूट ही वनस्पती उंचीला असते। याला आयुर्वेदामध्ये याचे पत्र, याची साल भाग, तसेच याला आपणास दिसत असलेले जे फळ आहे बीज, तसेच याचा मूळ भाग आणि याला जी श्वेत रंगाची पुष्प येतात असा पंचांग संपूर्णपणे उपयोगात येत असतो। साधारणपणे याची जर पत्र आपण पाहिले तर एक आपल्याला लखलखीत, तेजस्वी आणि स्वच्छ असे हिरव्या रंगाचे चमकदार असे पत्र आपल्याला दिसून येतात। याला जे फळ आहे हे फळसुद्धा एक गोलाकार आकाराचे आणि पिकल्यानंतर मधुर असं रसाचे। कच्च्या अवस्थेत असताना हे जे फळ आहे हे कटुरसाचे उष्णवीर्य असतो आणि पकल्यानंतर हे मधुर रसात्मक बनते। तसेच याची जी आपल्याला साधारणपणे जो कांडभाग आहे हा सुद्धा विविध याच्यामध्ये उपयोगी येतो। साधारणपणे या झाडांमध्ये एक सालीमध्ये एक मेलोनिन म्हणून एक उडनशील द्रव्य असतं। तसेच याच्यामध्ये लिंबोनिन नावाचं एक रासायनिक संघटनसुद्धा आहे। याच्या उपयुक्त गुणांमुळेच हे आपल्याला आरोग्याला हितकारक आहे। याच्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्षार, तसेच पाल्मेटिक, स्टेरिक यासारखे विविध आम्ल यामध्ये आढळून येतात। आपण सर्वसाधारणपणे जर याचं बघितलं तर रसरत्नाकर या ग्रंथकारानुसार याचा मधुर रस आहे आणि त्याला शीतल वीर्य असं म्हणतात, परंतु सुश्रुतानुसार हे कटू रसात्मक आणि उष्णवीर्याचं आहे। आपण याचे आयुर्वेदिकरित्या जर उपयोग बघितले तर साधारणपणे रक्तार्बुदामध्ये सुद्धा हे उपयुक्त आहे। या झाडाच्या सालीचं जर आपण एक लेप केला तर तो रक्तार्बुदामध्ये उपयुक्त येतो। तसेच शिरशूलसारख्या व्याधीमध्ये सुद्धा आपल्याला हे उपयुक्त आहे। दाताच्या विविध आजारामध्ये याचं दातून केला जातो। साधारण कनिष्ठिके एवढं जर काडीचं आपण दातून रोज केलं तर विविध दाताचे विविध आजारसुद्धा याच्यामुळे नष्ट होतात। तसेच नेत्रभिषंद आणि नेत्ररोगामध्ये सुद्धा याचा पर्णाचा स्वरस खूप उपयुक्त आहे। याच्या पर्णाचा स्वरस जर आपण नेत्रांसाठी वापरला तर नेत्राचे विविध आजार तसेच मोतिया बिंदूसारखे रोगसुद्धा यांनी नष्ट होतात। तसेच कृमिघ्न आणि कुष्ठघ्न म्हणून याचा आयुर्वेदामध्ये परिणाम सांगितलेला आहे। जे काही त्वचेचे विविध आजार आहेत त्याच्यामध्ये आहेत फुंसी आहे, फोड आहे, खाज आहे, विविध स्किन आजार आहेत, हे सर्वमध्ये याची साल आपल्याला दिसत असलेली याची साल आणि पर्ण पुष्प हे सुद्धा याच्यामध्ये उपयोगी आहे। तसेच स्तनपाकामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो। साधारणपणे यष्मा यासारख्या आजारांमध्ये, पांडू, प्लीहा, तसेच उदररोग, कृमिरोगांमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो। सर्वसाधारणपणे मुलांमध्ये आढळून येणारे खालित्य पालित्य रोगसुद्धा याच्यामुळे नष्ट होतात। याच्या पानाचे एक पत्र आणि ज्याला आपण बोर म्हणतो त्याची पत्र जर आपण एकत्र करून आपल्या केसांना लावली तर पालित्यासारखे रोगसुद्धा यांनी नष्ट होतात। तसेच आंघोळीच्या वेळेस जर आपण नित्यनियमाने याचे पर्ण जर पाण्यामध्ये उकडून मुलांची आंघोळ केली तर ती केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक आहे। जास्त प्रमाणात जर याचं सेवन केलं तर आयुर्वेदामध्ये हे शुक्रनाशकसुद्धा म्हटलेलं आहे। त्यामुळे यथासंभवतः याचा आपल्याला वापर करावा लागतो। तसेच पृथ्वीवरचे याला कल्पवृक्षसुद्धा म्हणतात, कारण की जनरली सर्व झाडे जी आहेत ही रात्रीला कार्बन डायऑक्साईड सोडतात, परंतु
निंब हा एकमेव असा वृक्ष आहे की जो आपल्याला ज्याची खालची हवा जी आहे ही प्राणदायक, आल्हाददायक आणि उत्साही अशी आहे. तेव्हा या चॅनल माध्यमातून मी आपणा सर्वांना एक विनंती करतो की आपण सुद्धा आपल्या परिसरात आढळून आलेले हे कल्पवृक्ष आहे याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करावा.